ऐका हो ऐका ऐका हो ऐका. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करत आहोत पथनाट्य. या पथनाट्याचा विषय आहे बाल विवाह मुक्ती. तर पथनाट्याला सादरीकरण सुरू होत आहे. नमस्कार 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 मंडळी नमस्कार. अहो ताई, अहो काकू, ओ मामा, दादा नमस्कार. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी पथनाट्य सादरीकरण घेत आहे. ओ ताई, ओ काकू, ओ मावशी, पथनाट्याला येऊ, पथनाट्याला या. पथनाट्याला या, पथनाट्याला या. पथनाट्याला या. अहो ताई, नेहमी तुमची घाई, नुसतं दिवसभर कामात राही. आता तरी या की पथनाट्याला हो, आता तरी या की नाटकाला. बघायला हो, या की हो नाटक बघायला. या की हो नाटक बघायला. हो या की हो नाटक बघायला. स्लो स्लो स्लो. मेहरबान कदरदान हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब भाई भाई. मेरा भारत देश महान, मेरा भारत देश महान, मेरा भारत देश महान, मेरा भारत देश महान. मराठी सांगा किंवा मराठी सांगा की. नमस्कार ताई, नमस्कार दादा. या ठिकाणी आम्ही आज पथनाट्य घेऊन आलोय. त्या पथनाट्याचा विषय आहे बालविवाह मुक्ती. तर ताई, तुम्ही घरात बसू नका. या की हो पथनाट्याला, या की हो पथनाट्याला. या की हो नाटक बघायला. हो या की हो नाटक बघायला. या की हो नाटक बघायला. हो या की हो नाटक बघायला. अरे देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. अरे देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे लहानपण. लहानपण म्हणजे नेमकं काय असतं तुम्हाला माहित आहे. लहानपण म्हणजे खेळणं, पागणं. अगदी तसंच म्हणतात ना, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, अंगी साखरेचा रवा. अगदी त्याचप्रमाणे चला तर मग पाहूयात बालपण. आमची प्रगती, आमची प्रगती नेहमीप्रमाणे हुशार आहे. चला तर बघूया पुढं प्रगतीचं काय होतं ते. गुड मॉर्निंग मॅडम. थँक यू मॅडम. निकाल लागला. तुझा पहिला नंबर आला. थँक यू मॅडम. अरे मी खालून पाहिलं. याही वर्षी कोणाला अभिनंदन करण्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. दुसरं घ्या. आई आई आली माझी माय. हो आई बस माय बस. आई माझा रिझल्ट सांग बरं का लागला. माझी पोर माझी माय मला माहिती आहे नेहमीसारखी तू चालली असेल वर्गात पहिली. हो आई मी चालली पहिली आणि माझा सत्कार पण होणार आहे शाळेमध्ये तुमच्या समोर. बरं बरं जा बरं तू हातपाय धुवून ये. मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा गाजराचा हलवा करते. जा बरं. हो आई आले लगेच. आई बाबा किती खुश होईल ना ग मी पहिली आले शाळेमध्ये. हो हो राणी बाबा खूप खुश होतील. जा बरं. मला भूक लागली. आलं मेलट बसून किती दिवसात जीवावर बसलं होतं त्याच्या रोजचे मला भूक लागली तर मला
झाली आणि माझा सत्कार पण होणार आहे उद्या शाळेच्या समोर. आणि मोठी शाळा शिकून काय मोठी होणार आहे का? शेवटी तुला भांडण सापायचं. जा तिकडे. हो बाबा, मला खूप मोठी व्हायचं आहे आणि कलेक्टर बनायचं काय आहे. कलेक्टर बिलेक्टर काय होणार नाही तुझ्या. जा तिकडं. अहो तुम्हाला कळत कसं नाही, ती आता लहान राहिली नाही का? आपली प्रगती आता मोठी झालेली आहे, तिच्या समोर असं वागायचं कळतं का तुम्हाला? जरा नीट वागायचं तुम्ही. अगं सगळे मी तेच म्हणतो, तिनं मोठी झाली, वयात आली, तिनं तिचं लगीन लावायचं आपलं ठरलंय. माझं आणि लग्न मला खूप मोठं व्हायचं आहे बाबा शिकून. हो हो तुझंच लग्न. हे बघ उमे, मी ठरवलंय पाटलाचं पोरग आहे, चांगल्या घरचं आहे, चांगलं तिथं राहील तर सुखी राहील, राज करीन तिनं. अगं बाई, माझी पोर पाटलाच्या घरी जाणार, तू लई सुखाने नांदशील बाई तिथं. हे बघ तुला सांगते, अभ्यासावर लिहिण्याला काही पडलं नाही, लोक पुढे जाऊ देत नाही. अभ्यास सगळं सोडून लगीन करून पाटलांच्या घरी जाऊन सुखाने नांदशील बाई तू. अगं आई, मला मोठं कलेक्टर बनायचं आहे. अभ्यास सगळं सोडून द्यायचं. बघा, प्रगतीची आई असा विचार करते प्रगतीच्या बाबतीत. मित्रांनो, तर प्रगतीला शिकायचं आहे, पण तिची आई तिथं 16व्या वर्षी लग्न करते. एक स्त्री तिच्याच मुलीबद्दल असा आहे विचार करत असेल तर समाजात काय होईल? तर चला पुढे बघूया. आई आई, बाबा काय म्हणले ऐकलीत का ग? अगं बाई, काल तुझे बाबा पिऊन होते, आज तू सांग बघू बाबाला. बाबा किती खुश होतील तुझं ऐकून. हो आई, मी आले बाबाला सांगून लगेच. बाबा बाबा, माझा आज शाळेमध्ये सत्कार होणार आहे आणि ते पण समुद्रासमोर. झालं रामपर्यंत मायलेकीचं सुरू. ठेव कुमे, मी तुला सांगलं ना कालच रात्री आपलं ठरलंय. तिला कलेक्टर मिलेक्टर होणार नाही, शिकून काहीच होणार नाही. शेवटी पोरगी आहे, ती पोरगीचं जास्त वय जास्त ठेवून राहायचं नसते, हिचं लगीन लावायचं आपल्याला. मी पण मगापासून तेच म्हणून राहिली तिला, तेच लगीन करून जा नवऱ्याच्या घरी. तिथं किती दिवस बसती? तिला तेच सांग, रविवारी आपले पाहुणे बघा येणार आहे, तिला सांगून ठेव. लागले दे. या पाहुणे, या पाहुणे, बसा पाहुणे. पाणी घे रे. आणि तुम्हाला सांग पोहे बनवायला, चहा पोहे. रामेश्वर, ते पोह्यांचं समजा राहू द्या, आधी मुद्द्यावर बोल. आधी पोहे तर घ्या पाहुणं. पोह्याचं बोल. बोला, काय म्हणता? हे बघा रामेश्वर, आम्ही आमच्या मुलाला खूप लाडात सांभाळलेला आहे. त्याच्या हट्टामध्ये, त्याच्या लाडामध्ये, त्याच्या संगोपनामध्ये आम्ही कशाचीच कमी केलेली नाही. मी काय म्हणतोय, याच्या लग्नामध्ये काही कमी झाली नाही. हो का पाहुणं, आमची पण पोर एकटीच आहे पाहुणं, एकुलती एक आहे पाहुणं. आमचं जे आहे ते समजा तिचं, आणि तिचं लग्न झालं तर समजा ते तुमचं झालं की पाहुणं. मी काय म्हणतोय, जास्त घुमून फिरून नाही बोलणार, सरळ सरळ बोला डायरेक्ट पाहुणं. मुद्द्यावर येईल. 20 लाख रुपये हुंडा आणि 10 तोळे सोनं. पाहुणं 20 लाख रुपये? पाहुणं इतकं नाही होणार पाहुणं. बघा एकदाच पाहुणं, बघा आमच्याकडे एकदाच पाहुणं. रामेश्वर, पटलं तर बघा, आमच्या मागं 20 स्थळं आहे, आम्ही कुठेही देऊ. पटतंय का बघा? बघतो पाहुणं, बघतो. अहो म्हणा की 30 लाख रुपये कुठून जोडायचे? हे सांग बस, तुला काय कळणार? तू तर आलीस रिकामी. पाहुणं जमतोय पाहुणं, आम्ही ठरवू. जमलं? हो पाहुणं. ठेवायची फोडायची सुपारी. सुपारी फोडा पाहुणं. बाबा मुलगी होऊ द्या बाबा. असू नका रे. गंगा सिंधू सरस्वती जमुना गोदावरी नर्मदा कावेरी तर बघूया पुढे काय होतं. त्या 16 वर्षाच्या प्रगतीचं शिक्षणाच्या वयात लग्न झालं तर यानंतर पुढच्या भागात बघूया. आई, आई भूक लागली नाही, जेवायला वाढ मला. काय बाबू, बघ तुझी बायको कुठं आहे, तिच्या मागे जाय आणि तिला मागे जेवायला. वहिनी, ती बघ, आणि ती उठली पण नाही आणि म्हणून जेवण. तुला मी म्हणलं होतं ना, तिकडे मुलगी करू नको. ती बघ, आणि ती उठली पण नाही. कुठं आहे रे सामान तुझी बायको? प्रगती, ए प्रगती, कुठे मेलीस? मला जेवायला वाढा की लवकर. हे घ्या जेवण. होय काय?
अगं सासूबाई माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मला वेळ झाला. काय झालं तुझं धाडधाडी? अगं सासूबाई खरंच माझ्या पोटामध्ये दुखत आहे. पाणी पाणी दे मला पाणी. बघूया ताई, हे नाटकं आणखीन लग्नाला 10 दिवस पण नाही झाले आणि नेमके इथे नाटकं सुरू झाले. हे दुख ते दुख. तुला म्हटलं होतं नाही, शिकलेली मुलगी करू नको. शिकलेल्या मुलींना फक्त असे नाटकं करतात, त्यांना दुसरं काहीच येत नाही. अगं ए बाई, बघ तुझ्या नवऱ्याला काय पाहिजे, तुझा सासरा कुठे मेलाय त्याला जेवायला वाट जरा. अहो ननंदबाई असं बोलू नका, माझ्या पोटामध्ये खरंच दुखत होतं. हे बघ, मला तू काही सांगू नको. तू फक्त काम करण्यासाठी आमच्या घरी आली, तू कामातच बिझी राहा. बस. आई, आता तुझं काही खरं नाहीये बघ. ती मुलगी मला आत्ताच अशी बोलत आहे, उद्या जर मी दुसऱ्या घरी गेले तर माहेर म्हणून मला काय राहणार या घरी? मी खाय ना, तुझा बाप खाय ना, तवर जीवन खाय तर काही होणार नाही. तू येत जा जा जा, काय करायचं तुझी चिंता लागली, नको काळजी करू, तुझा तुझ्या कामाला. जाऊ दे, मला तर बाबाची आणि तुझी चिंता लागली. अगं बस की आता तूच बघून घे तुझी. कसं कर तुझं? बोलते बाबाशी, जाऊ दे. जास्त दिन बाद. प्रगती, ए प्रगती, माझे कपडे कुठे ठेवले प्रगती? ए, कपडे काढून दे आधी. आधी जा लवकर. ए, तुझ्या बायकोला बघ काय झालंय. काय होत नाही तिला? माझे कपडे कसे धुतले बघ. तुझ्या बायकोला बघ आधी काय झालंय ते. हे नाटक चालले. काय झालं? तुझी शुद्ध पडली की? बाई, तुझ्या बापाला बोलव जा. बाबा, बाबा दवाखान्यात जावं लागतं बाबा, डॉक्टरला बोलवा. हॅलो डॉक्टरीन बाई. बघायचं काय झालं? नाव काढलं कोणी कोणी नाव काढलं. प्रगती लहान असतानाच तिचा विवाह झाला आणि ती 9 महिन्यानंतर गरोदर झाली. पुढील भागात बघूया प्रगतीची काय त्रास होतो आणि तिला तर तो त्रास कसा सोसावा लागतो. चला कंटिन्यू. प्रगती माझी डायपूट ठेवली प्रगती. अहो तिथं काय ना घ्या की. माझा सूट सूट कुठे माझा? आई, ती प्रगती बघ ना, फक्त दादाकडेच लक्ष देते आणि माझे कपडे वगैरे कुठे ठेवले काय माहिती. ए बाई, बघ तुझ्या नंतर अशी काय करा नाही ते. असं काम तिला मार द्यावा लागतो साडी. दादा असं म्हटलं जातं की वहिनी असल्याने मला काहीच काम नाही. हे बघ काय केलंय. अरे काय केलं हे? अगं आई, नाटकं काय होत करते. नाही तिला? शामेल बघ तुझ्या बायकोला काय झालंय. ए बाबा बघ. ए, तुझ्या बापाला बोलव. बापाला बोलव. बघा वहिनी किती सुंदर नाटक करते. बघा बाबा 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 मी शुद्ध पडली बाबा, लवकर बोला. हॅलो डॉक्टरीन बाई. नको एवढा. अहो, तुला लगेच कळलं सांगत होतं. Please, no more. I'm sorry. आमची चूक झाली. चूक झाली आमची. तुझा वनवास ग. कधी संपणार नारी तुझा वनवास कधी संपणार नारी तुझा वनवास प्रगती माझी सून. माझ्या मुलासोबत तिचं जर लग्न मी कमी वयात जर लावून दिलं नसतं तर आज ही वेळ आलीच नसती. नक्कीच मी माझ्या मुलीचं तरी लग्न कमी वयात नाही लावणार. नाही लावणार. माझ्या कुटुंबात आणि मी माझ्या पत्नीला खूप त्रास दिला. कमी वयामध्ये तिला मी लग्न करून आणलं. माफी असावी प्रगती, माफी असावी. मी एक मुलगी असून नंदन म्हणून एका मुलीला एवढा त्रास दिला. तुम्ही सर्वांनीही नंदन म्हणून नंदनपणा गाजू नका. हीच विनंती. तर ऐका मंडळी, आपल्या मुलीच्या लहान वयात कुणीही लग्न करू नका. तिला शिकवा, तिला मोठं करा. बालविवाह करू नका. बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. बालविवाह करणाऱ्यास व तसा विवाह घडून आणणाऱ्यास पोलीस प्रशासन कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. आपली मुलगी शिकवा. आजची आपली मुलगी शिकली तर उद्याची कल्पना चावला होते. मुलगी राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकते. म्हणून मुलीवर कुणी अन्याय करू नका. मुलगी शिकवा, तिला मोठं करा.
पाहिलेत मंडळी, पाहिलेत का? आज आम्ही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेड या ठिकाणचे सर्वजण राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आहोत. या ठिकाणी आम्ही पथनाट्य सादर केलं आणि आमच्या पथनाट्याचा उद्देश हाच होता. आम्ही आमच्या पथनाट्यामध्ये एवढं दाखवण्याचा प्रयत्न केला होता की यामध्ये बालविवाह झाला. एका अल्पवयीन मुलीचं लग्न झालं आणि लग्नानंतर तिला लवकर दिवस राहिले आणि त्यामुळं त्या मुलीची परिस्थिती नाजूक होती आणि तिला धोका पत्करावा लागला. अक्षरशः तिला मृत्यूपर्यंत ती मुलगी पोहोचली आणि हे सर्व काही झालं ते लहानपणी लग्न केल्यामुळे. तर तुम्ही सर्वांनी करू नये हाच आमचा उद्देश होता. शेवटी एवढंच म्हणते की तुम्हा आम्हा सर्वांना स्त्री समजली पाहिजे. अहो असं म्हणतात की ज्याला स्त्री आई म्हणून कळाली, ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. आणि तुम्हा आम्हा सर्वांना स्त्री कळणे ही काळाची गरज आहे असं म्हटलं जातं. तिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाचा उद्धार करी. असं समजू नका की स्त्री ही एकाच चाकावर चालते, तसं नाही. तर गाड्याचे दोन्ही चाक हे महत्वाचे असतात. नाण्याचे जसे दोन बाजू महत्वाचे असतात तसंच स्त्री आणि पुरुष हे दोन देखील महत्वाचे नाणे असतात. म्हणून स्त्री पुरुष समानता तुम्हा आम्हा सर्वांच्या घरी नांदली पाहिजे आणि स्त्रियांचा तुम्ही सर्वांनी सन्मान केला पाहिजे हाच आमचा पथनाट्याचा उद्देश होता. मनपूर्वक धन्यवाद. बेटी बचाओ बेटी पढाओ, मुलगी शिकली, प्रगती झाली, मुलगी शिकली, प्रगती झाली, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा. झाडे जगवा. सर्वांचे गावकरी मंडळांचे ताई बहीण जे लहान मुलं या ठिकाणी आले सर्वांचे राष्ट्रीय सेवा योजना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड तसेच वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नांदेड या दोन्ही महाविद्यालयाच्या वतीनं मी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी आम्हाला ही संधी दिली सरपंच असतील, गावाचे गावकरी मंडळी असतील, या सर्वांचे आम्ही विद्यापीठाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.